नमस्कार आणि आमच्या स्पेशल सिरीज आय मॅटर्स डेलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का की काळा मोतीबिंदू ही अशी एक आजार आहे जी कायमस्वरूपी अंधत्वाचं मोठं कारण आहे. आपल्या देशात हा आजार कोट्यवधी लोकांना प्रभावित करतो. सर्वात मोठी चिंता म्हणजे बहुतेक लोकांना तेव्हाच कळतं जेव्हा त्यांची दृष्टी खूपच खराब झालेली असते. आज आपण एका तज्ज्ञाशी बोलणार आहोत जेणेकरून समजू शकू की लवकर निदान का इतकं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही व तुमचे जवळचे लोक कोणते साधे उपाय करून आपल्या डोळ्यांची दृष्टी कशी जपू शकता. तर चला सुरुवात करूया आणि या सायलेंट थीफ ऑफ साईट वर प्रकाश टाकूया. डॉक्टर साहेब, अलीकडे मी काळ्या मोतीबिंदूविषयी खूप ऐकलं आहे, जो हळूच अंधत्वाचं कारण बनतो. आपण आम्हाला सांगू शकता का की काळा मोतीबिंदू नेमकं काय असतं आणि कोणते कारण यासाठी जबाबदार असतात. काचबिंदू हा म्हणजे एक दृष्टी हिरावणारा आजार आहे. तर बऱ्याच वेळेला यामध्ये काय होतं, की जी आपली ऑप्टिक नर्व्ह असते, त्याला डायरेक्ट हानी पोहोचते. म्हणजे नजरेमध्ये इतर तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, पण हळू-हळू अंधत्व येणे हे मेन लक्षण त्याच्यामध्ये दिसत असतं. तर यामध्ये जे एकदा जर ऑप्टिक नर्व्ह आपली कमकुवत झाली किंवा त्याला जर हानी पोहोचली, तर ते गेलेली नजर वापस येऊ शकत नाही. तर याच्यासाठी कोणती-कोणती कारणे आहेत? तर एक म्हणजे आपल्या घरामध्ये जर काही हिस्ट्री असेल, कौटुंबिक इतिहास, काचबिंदू पूर्वी कोणाला झालेला असेल तर किंवा वाढतं वय, त्याचसोबत मधुमेह, रक्तदाब किंवा स्टिरॉइडचं प्रमाण जर जास्त प्रमाणात आपण सेवन केलं असेल किंवा हाय मायोपियासारखी डोळ्यामध्ये असणारे कंडिशन, याच्यामुळे काचबिंदू होतो. तसंच यासाठी आपण जर नियमित डोळ्यांची तपासणी केली आणि विशेष म्हणजे 40 नंतर जर आपण नेहमी जर डोळे तपासले, तर आपल्याला ह्या आजारापासून मुक्तता मिळू शकते. हं. म्हणून जर मला काळा मोतीबिंदू झाला तर सर्वात उत्तम उपचार पर्याय कोणते असतात आणि मला लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल का. काळ्या मोतीबिंदूचा उपचार त्याच्या प्रकारावर आणि टप्प्यावर काचबिंदूच्या अवलंबून सगळ्याच असतो का. पेशंटना सर्जरी करावी नाही लागत. तर बहुतेक पेशंटना आपण काही ड्रॉप दिले काही काळ, तर तो काचबिंदू कंट्रोलमध्ये येतो किंवा डोळ्याचा दाब बघून किंवा गरज वाटलं, तर काही वेळेला आपण तोंडावाटे औषधं किंवा लेसर ट्रीटमेंट करून आपण काचबिंदू कंट्रोल करू शकतो. शस्त्रक्रियामध्ये म्हटलं, तर याच्यामध्ये 2 उपचार करावे लागतात. म्हणजे एक तो कोणत्या प्रकारचा काचबिंदू आहे, त्याच्यावर अवलंबून जातो. की ओपन अँगल ग्लाकोमा आहे की क्लोज अँगल ग्लाकोमा आहे. हे निदान झाल्यावर आणि तो कोणत्या स्टेजमध्ये आहे, याच्यावर आपण त्याची सर्जरी ठरवू शकतो. मी असंही ऐकलं आहे की काही साधी रोजची लक्षणं असतात, जसं की डोळे दुखणं किंवा चष्म्याचा नंबर अचानक वाढणं. ही काळ्या मोतीबिंदूची सुरुवातीची लक्षणं असतात. तुम्ही याच्या लक्षणांबद्दल आम्हाला अजून काही सांगू शकाल का. खूप छान प्रश्न आहे हा. तर विशेष करून चष्म्याच्या नंबरमुळं ग्लाकोमा होतो असं नाही. तर बऱ्याच ग्लाकोमाच्या टाइप्समध्ये एक ओपन अँगल ग्लाकोमा आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षणं काहीच नाही दिसत. पण आपली दृष्टी हळू कमी होते. आणि एक ॲक्यूट अँगल क्लोजर ग्लाकोमामध्ये काय होतं, तर डोळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वेदना राहणं किंवा दिसायला धूसर राहणं, मळमळ वाटणे, एखाद्या वेळेला डोळ्याला दिसताना वलय दिसणं डोळ्यांमध्ये, अशी लक्षणं दिसू शकतात. तर चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे म्हणजे ग्लाकोमा हे चुकीचं आहे. पण नंबर्स जर नेहमी तुमचा बदलत असेल, तर आपण आपल्या डॉक्टरांच्याकडनं तपासून घेणं हे महत्वाचं आहे. एक अजून चिंता अशी आहे की जर एखाद्याला डायबिटीज किंवा हायपरटेन्शन सारख्या काही कोमॉर्बिडिटीज असतील, तर त्या काळ्या मोतीबिंदूला आणखी वाईट करू शकतात का. आणि अशा केसेसमध्ये आपल्याला कोणकोणत्या खबरदाऱ्या घ्यायला हव्यात. हो, बरोबर आहे. म्हणजे ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असतो, तर त्यांना काचबिंदूचा धोका असू शकतो. तर यामध्ये काय होतं, की जी आहे आपली ऑप्टिक नर्व्ह आहे डोळ्यामध्ये, याच्यावर रक्तपुरवठा करणाऱ्या नसांवर त्रास वाढतो आणि त्याच्यामुळंच की ज्यांना ग्लाकोमाची शक्यता आहे किंवा ज्यांना शुगर आणि बीपी आहे, हां, म्हणजे रक्तदाब आणि मधुमेह, त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेणं किंवा हा आजार आपल्या डोळ्याच्या डॉक्टरांना सर्व त्याच्याबद्दल माहिती सविस्तर सांगणं, ज्याच्यामुळे आपल्याला काचबिंदूवर उपचार करताना त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि शेवटी तुम्ही काळ्या मोतीबिंदू विषयी काही गैरसमजांवर प्रकाश टाकू शकता का. नक्कीच. तर काचबिंदू हा असा आजार आहे,
की तो फक्त म्हणजे वार्धक्यामध्ये होतो असं नाही. तर कोणत्याही वयात होऊ शकतो. लहान मुलामध्ये किंवा इनबॉर्न चाइल्डमध्ये सुद्धा काचबिंदू हा आजार असू शकतो. आणि याच्यामध्ये दुसरा गैरसमज असा आहे, की आपण जर डोळ्याला लक्षणं दिसत नसेल, तर आपल्याला काचबिंदूमुळं काहीच हानी होत नाही डोळ्याला असं नाहीये. तर काचबिंदू जरी लक्षणं दिसत नसली, तरी आपली जी काही डोळ्याची नजर आहे, ती हळू कमी होऊ शकते आणि मग एकदा नजर गेलेली नजर पुन्हा भरून काढता येत नाही. त्याच्यामुळं लवकरात लवकर त्याचं डिटेक्शन होणं काचबिंदू आहे किंवा जो काचबिंदू आहे, तो आपण औषधानं कंट्रोल करू शकतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसेच आपल्या दवाखान्यात कुलट हॉस्पिटल आणि आय केअर सेंटर, बस स्टँड रोड, अकोट इथं आपल्याला काचबिंदूची पूर्णपणे तपासणी करण्यात येईल. धन्यवाद. आम्ही आशा करतो की ही चर्चा तुम्हाला काळ्या मोतीबिंदूविषयी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल आणि नियमित डोळ्यांची तपासणी का महत्त्वाची आहे हेही सांगेल. लक्षात ठेवा, लवकर निदान केल्याने तुमची आणि तुमच्या प्रियजनांची दृष्टी सुरक्षित ठेवण्यात मोठा फरक पडू शकतो. हा एपिसोड तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा, जेणेकरून आपण काळ्या मोतीबिंदूविषयी जागरूकता दूर-दूरपर्यंत पोहोचवू शकू. पुढच्या वेळी भेटू, तोपर्यंत तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या आणि निरोगी राहा.